जो वार्षिक खर्च जो काही आपल्या खतांवरती 30 ते 40 हजार रुपये यायचा, तो खर्च आपला साहजिक गोष्ट एका 15-20 हजारावरती आला. त्यामुळे आपल्याला पैशाची पण बचत झाली आणि त्या कमी पैशात आपल्याला मालाची चांगली क्वालिटी बघायला मिळाली. मी निलेश वाघ, राहणार दावसवाडी. मी द्राक्ष बागेत पहिले पाणी आपले 4 ते 5 दिवसाला पाणी द्यायचो आणि प्रत्येक पाण्यासोबत माझं खत पण जायचं. आणि ज्या वेळेस मी फायलं बसवलं त्या वर्षी मला असं अनुभवायला आलं की जे माझं पाणी 4-5व्या दिवशी जायचं ते साधारण 8 ते 10 दिवसानंतर यायला लागलं. आणि साहजिक गोष्ट आहे का माझा खतांचा खर्च आणि मालाची क्वालिटी जे आपण बोध असतात त्या बोधांमधलं असलेलं वापसा कंडिशन आणि बोधाचा भुसभुशीतपणा आहे तो मला चांगल्या प्रकारे मिळू लागला आणि रूट झोन चांगलं वाढायला मदत झाली मला त्या गोष्टीमुळं. आणि साहजिक आहे त्या गोष्टीमुळं माझी मालाची क्वालिटी आणि या सगळ्याच गोष्टीत मला चांगला रिपोर्ट आला. आणि जे आपण जे 8 ते 4 दिवसाला जे पाण्याचं नियोजन राहायचं 4-5व्या दिवशी ते 8-8, 9-9 दिवसाला यायला लागल्यामुळं साहजिक गोष्ट आहे पाण्याची बचत व्हायला लागली, खतांची बचत व्हायला लागली आणि त्यामुळं साहजिक गोष्ट आहे का खर्चात बचत झाली आपली. जो वार्षिक खर्च जो काही आपल्या खतांवरती 30 ते 40 हजार रुपये यायचा, तो खर्च आपला साहजिक गोष्ट एका 15-20 हजारावरती आला. त्यामुळे आपल्याला पैशाची पण बचत झाली आणि त्या कमी पैशात आपल्याला मालाची चांगली क्वालिटी बघायला मिळाली.